दुवा डायरेक्ट धोक्याची घंटा वाजल्यावेळेस संपादन करावं लागेल, गुन्हे संपादन करावं लागेल. जर्सी क्रमांक 12. हो हो, किती गुणांची कमाई, जबरदस्त चढाई, 1 गुणांची कमाई करताना पाहायला मिळते. तसंच या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. दुर्गी पोलीस ठाणे सन्माननीय शिंदे साहेब यांचा मानस विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. सन्माननीय येथे आदरणीय शिंदे साहेबांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. तसेच गणपती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष आदरणीय महेशजी प्रियंकर साहेब यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. श्रीकांत काका विरकुड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान, नगर माजी सरपंच आदरणीय उदयदादा बापट यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. नीरजदादा वाणी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. आदरणीय उदयजी दादा बापट यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. तसेच पुढील मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. लालाबाई जोशी यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतो या ठिकाणी बंड्याका भाटकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. आदरणीय लालाबाई जोशी यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. बंड्याका भाटकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. तसेच मान सन्मान केला जातोय. निलेश काका वाणी यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी या ठिकाणी विनंती करतोय बंड्यादा भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. तसेच या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. राजूदादा भुसाणे यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी या ठिकाणी विनंती करतोय लालाबाई जोशी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राजूदादा भुसाणे यांचा मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तसेच या ठिकाणी आगमन होतोय ग्रामपंचायत दिव्यागरचे सरपंच सन्माननीय सिद्धेशजी कोसबे यांच्या या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तसेच या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. बंड्याका भाटकर यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातो. मी विनंती करतोय महेश काका प्रियंकरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. दिव्यागर ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय सिद्धेशजी कोसबे यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. सातत्याने यशस्वी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून होत असतात. मग जिल्हास्तरीय स्पर्धा असू दे, राज्यस्तरीय स्पर्धा असू दे, बैलगाडा शर्यत असू दे, तसेच बंड्याबाई भगत यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातो. मी विनंती करतो या ठिकाणी लालाबाई जोशी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. धन्यवाद. तसेच या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. श्रीकांत दादा विरकुड यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. राजूदादा भुसाणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 11 सोमदास श्रीवर्धन संघाची चढाईपट्टी आपल्याला पाहायला मिळते.
आपला संघ काहीशा गुणाने या ठिकाणी पिछाडीवरती आहे, परंतु ती पिछाडी आपल्याला सुद्धा भरून काढावी लागेल. खेळ करावा लागेल. इथे मात्र मैदानामध्ये संघर्ष करावा लागेल. बघा शेवटचा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. किती गुणांची लयलोट करताना पाहायला मिळतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र संघाचं सुद्धा प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतील. या ठिकाणी मानसन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. स्वीटीचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. सुवर्ण गणेश देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय महेशजी प्रेमकर साहेबांच्या शुभास या ठिकाणी मानसन्मान केला जातोय. स्वीटीचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. सामन्यामध्ये झालेली तितकाच चांगला आहे. एक दिवसाचे पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 12 हो गुणांची ललोट करताना पाहायला मिळते. रनिंग हँडटच काय जबरदस्त रनिंग हँडटच पाहायला मिळाला. एका गुणाची कमाई करताना पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 12 यश संपादन केलं. इथे मात्र यशस्वी चढाया कराव्या लागतील. यशस्वी पकड कराव्या लागतील श्रीवर्धन संघाला. आपला संघ काहीशा गुणाने या ठिकाणी पिछाडीवरती आहे, परंतु हरकत नाही. पिछाडी सुद्धा भरून काढली जाईल. मित्रांनो कबड्डीचा खेळ आहे. अगदी मिनिटाला उलटफेर केली जाते. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली जाते. रिक्त असल्या माघारी परंतु पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 12 श्रीवर्धन संघाची चढाईपटू मैदानामध्ये पाहायला मिळते. किती गुणांची लयलोट करताना पाहायला मिळेल. अगदी खोलवरती चढाई करण्याचा प्रयत्न, परंतु गुणाची कमाई. काय जबरदस्त चढाई पाहायला मिळाली. लगातारच्या दुसऱ्या चढाईमध्ये यश संपादन केले, परंतु प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 11 एक मजबूत ध्येय लाभलेली चढाईपटू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे, परंतु काय जबरदस्त रनिंग हँडटच करताना पाहायला मिळाला. शिवकन्या पाली 13 गुण, सुंदर श्रीवर्धन 5 गुण, नाम मात्र 8 गुणाची आघाडी पाहायला मिळते. हो लाटेल गुण मांडण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र गुणांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळतोय. संघर्ष करावा लागेल. पुन्हा एकदा चढाईस निघाले. जर्सी क्रमांक 11 मजबूत ध्येय लाभलेली चढाईपटू आपल्याला पाहायला मिळते. पूर्णच गुण मांडण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी होत आहेत का? दोन्ही टाईममध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र 3 गुणांची चढाई. काय जबरदस्त चपळाई, परंतु या ठिकाणी खेळाडूला दुखापत जरूर झालेली आहे, परंतु काय चपळाईने या ठिकाणी गुण प्राप्त केले. जबरदस्त चढाई. सामना संघ असणार आहे ओम चिंचबादेवी बोर्ली पंचतन. बघा या ठिकाणी आपल्याला सुरुवात होते. जर्सी क्रमांक 10 मैदानामध्ये पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे पंचांनी घोषित केली आहेत. संघर्ष करताना पाहायला मिळतोय. सातत्याने या ठिकाणी सोमजाई कृपा श्रीवर्धन संघ किती गुणांची कमाई. पंचांनी इथे मात्र सुरुवात केली आहे. गुण 2 गुणांची. आपल्याला नियोजित वेळेप्रमाणे 2 तास उशीर झालेला आहे. तो पडायला आत्ता सुरुवात झाली. सामने जर का आपल्याला लवकरात लवकर उरकायचे असेल तर आम्हाला आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे. सामना संपायच्या आत आपला पुकार दिलेला असेल. आपण सामना मैदानाच्या बाहेर तयारी ठेवायचा आहे. कोणालाही कुठल्याच प्रकारचा वेळ दिला जाणार नाही. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाले आहे. जर्सी क्रमांक 12 आपल्याला मात्र इथे मात्र गुणांची कमाई करावी लागेल. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. संघर्ष करावा लागेल. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. किती गुणांची कमाई. जबरदस्त टॅकल पाहायला मिळाला. इथे मात्र जेरबंद केलं जाते. खेळाडू बाद झाले आहेत. जर्सी क्रमांक 12 तिला प्रत्युत्तर. उजव्या कोपऱ्यामध्ये चढाईसाठी निघाली आहे. बघा यशस्वी चढाईसाठी या ठिकाणी प्रयत्न आहे. पाली संघाला ठाऊक आहे आपला संघ बऱ्याचशा गुणांनी या ठिकाणी आघाडीवरती आहे. ही आघाडी कायम टिकवायची असेल तर इथे मात्र
आपल्याला देखील चांगला खेळ करावा लागेल. बघा पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाली आहे. जर्सी क्रमांक 10. सामना संपायला काही क्षण, अर्थातच 2 मिनिटांचा अवधी या ठिकाणी शिल्लक आहे. हो किती गुणांची लोलवट केली जाते, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा जेरबंद केलं जातो. जबरदस्त, परंतु चढाईसाठी गेले आहे पाली या संघाची. जर्सी क्रमांक 8. इथे मात्र धोक्याची घंटा आहे. गुण संपादन करावं लागेल, यश संपादन करावं लागेल. ओहो जबरदस्त हँड टच पाहायला मिळाला. एका गुणाची कमाई पाहायला मिळते, परंतु चढाईसाठी पुन्हा एकदा हो जबरदस्त खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आज पाली संघ देखील या ठिकाणी दाखवून देत आहेत की आम्ही देखील आज पालीतून इथे या ठिकाणी का आलात आणि आज चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना संपायला या ठिकाणी पंचांनी शेवटचा मिनिट या ठिकाणी घोषित केला आहे. बऱ्याचशा गुणाची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच पाली या संघाचे काही क्षण या ठिकाणी शिल्लक आहेत सामना संपायला. किती गुणांची कमाई, 1 गुणाची कमाई या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु या गुणांची कमाई आपल्याला अगोदरच महत्वाची होती. बऱ्याचशा गुणाची आघाडी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच पाली संघाची. सामना निश्चितपणानं पाली संघाकडे या ठिकाणी झुकताना पाहायला मिळतो. चला नवतरुण सोनार सिद्ध घाटाव या ठिकाणी विनंती असेल आपण जलद मैदानाकडे यायचं आहे. काही क्षण या ठिकाणी शिल्लक आहेत. विनंती असेल, सामना या ठिकाणी संपलेला आहे.